नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. टेट परीक्षा 2025साठी मानसशास्त्रातील कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यावर आधारित गेस्ट प्रॅक्टिस सेट 10 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या सेटमध्ये आपण मानसशास्त्राचे काही काठिण्य पातळीचे प्रश्न पाहणार आहोत. काही प्रश्नांची स्पष्टीकरण पाहूया. काही प्रश्नांमध्ये प्रश्न पाहिल्यानंतर पर्याय पाहून आपण लगेच 5 सेकंदामध्ये उत्तर कसं द्यायचं ते पाहूया. तर कमीत कमी वेळामध्ये तुमच्या येणाऱ्या टेट परीक्षेसाठी तुमचे मार्क्स वाढावेत, एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे या दृष्टीनं आपला ॲप्रोच डेव्हलप करण्यासाठी हा सेट घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. आत्तापर्यंत आपण 9 सेट अपलोड केलेले आहेत. मॅथ्स आणि रिझनिंगचे दररोज सेट अपलोड करत आहोत. ते सर्व तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या टेट परीक्षेसाठी संपूर्ण सिरीज ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मोफत असणार आहे. त्यासाठी कुठलीही फीस असणार नाही. आणि शक्य झालं आपल्याला जर रिस्पॉन्स खूप जास्त चांगला भेटला या ठिकाणी तर आपण याच सर्व प्रश्नांवर आधारित टेस्ट सिरीज देखील आपण उपलब्ध करून देऊया. परंतु आपल्या व्हिडिओला त्यासाठी जास्तीत जास्त रिस्पॉन्स, कमेंट्स आणि लाईक्स आल्या पाहिजेत. ठीक आहे, यूट्यूबवर आपण काम करतोय म्हणजे या ठिकाणी तुमच्या लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स हेच या ठिकाणी प्रोत्साहन असतं. ठीक आहे, तर चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. चला, प्रश्न पहिला. एका शाळेत समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन धोरण लागू आहे. एका वर्गात विविध अध्ययन क्षमता असलेले विद्यार्थी आहेत. एका विशिष्ट संकल्पनेच्या अध्यापनादरम्यान काही विद्यार्थी लवकर समजून घेतात, काही मध्यम गतीने, तर काही विद्यार्थ्यांना अधिक मदतीची आवश्यकता आहे. शिक्षकांनी या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या एकात्मिक अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा? एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड जी काही टीचिंग मेथड असते ती आपल्याला वापरायची. समजा एक संकल्पना शिक्षक शिकवत आहेत, काही विद्यार्थी लवकर समजतात, काहींना मध्यम गतीने समजण्यास वेळ लागतो, तर काही विद्यार्थी अधिक त्यांना मदतीची गरज त्यांना लागते. तर अशा प्रकारे शिक्षकांनी कोणती एकात्मिक पद्धती अवलंब करायची आहे? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर पहा, पर्याय आहेत. फक्त वेगळ्या गटांसाठी स्वतंत्र शिकवणी आयोजित करणे. फक्त वेगळ्या गटांसाठी स्वतंत्र शिकवणी आयोजित करणे. या ठिकाणी थोडासा या ठिकाणी हा संकुचित पर्याय आपल्याला वाटतोय की जे काही गट आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र शिकवणे म्हणजे समजा आपली शाळा सुटल्यानंतर काही विशिष्ट विद्यार्थ्यांना बोलून त्यांचा तास घेणे, अशा प्रकारे. तर हे संकुचित पर्याय असल्यामुळे हे उत्तर असणार नाही. एकाच वेळी सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने शिकवणे. तर या ठिकाणी प्रश्नामध्येच प्रॉब्लेम दिला आहे की कन्सेप्ट जी आहे ती समजून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना कमी जास्त वेळ लागतोय. ठीक आहे, काही विद्यार्थी मध्यम गतीने, काही लवकर आणि काही खूप उशिरा समजतात. त्याच्यामुळं शिक्षकांनी ही पद्धती ऑलरेडी प्रयोग केलेली असणार आहे की एकाच वेळी सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने शिकवणं हेच शिक्षकांचं टार्गेट असतं. त्याच्यातून आपल्याला आउटकम भेटत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळंच तर या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. पहा, तर शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतात तेव्हा त्यांना माहिती असतं की काही विद्यार्थी हे मध्यम गतीने शिकतात, काही विद्यार्थी जलद गतीने शिकतात, काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी खूप वेळ लागतो. तशा प्रकारचीच ते टीचिंग मेथड वापरत असतात. परंतु या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर शिक्षकांनी कोणती एकात्मिक पद्धती वापरायची आहे. म्हणजे ही पद्धत जी आहे 2 नंबरची ती ऑलरेडी वापरलेली आहे, हे आपलं उत्तर नसणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाच्या गरजेनुसार अध्यापन करणे आणि गरजेनुसार समवयस्कांकडून शिकण्यास पीअर लर्निंगला प्रोत्साहन देणे. तर या ठिकाणी क हे आपलं उत्तर असणार आहे. तर क हे उत्तर काय असणार आहे? पहा, सध्याला महानगरपालिकांच्या शाळांमध्ये किंवा आणखीन बाकीच्या शाळेमध्ये सक्षम म्हणून एक उपक्रम चालू आहे. बघा, सक्षम उपक्रमामध्ये 100 दिवसांचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळी पुस्तकं दिलेली आहेत. तर विद्यार्थ्यांना मराठी विषय, गणित विषय त्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी पहा त्यांचे 3 गट त्या ठिकाणी पाडलेले आहेत. पहिला गट, दुसरा आणि तिसरा. तर त्याला स्तर म्हणून नाव दिलेलं आहे. स्तर 1, स्तर 2, स्तर 3. तर स्तर 1 मध्ये जे विद्यार्थी आणखीन बेसिक्समध्ये आहेत, ठीक आहे, ज्यांना आणखीन आकडेमोड येत नाही, ज्यांना आणखीन वाचन व्यवस्थित येत नाही, लेखन येत नाही, ते विद्यार्थी असतात. स्तर 2 मध्ये आणखीन त्याच्यापेक्षा थोडेसे मध्यम अभ्यास करणारे मुलं असतात. आणि स्तर 3 मध्ये जे असतात त्याची संख्या थोडीशी कमी असते, कारण की त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचन येतं, लेखन येतं, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी येतं, अशा प्रकारचे विद्यार्थी असतात. तर त्यांचे गट केलेले असतात आणि प्रत्येक गटासाठी या ठिकाणी एक वेगळं पुस्तक असतं आणि आपण ते 3 गट वर्गामध्ये करून ठेवतो आणि त्या तिन्ही गटांना एकत्रित शिकवत असतो. अशा प्रकारे आमच्याकडं महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सध्याला चालू आहे. तर पहा, सक्षम या उपक्रमामध्ये ज्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही लवकर समजून घेतात, काही उशिरा, काही मध्यम गतीने, तर त्याच्यावर उपाय म्हणून हा जो प्रयोग आहे तो या ठिकाणी अगदी योग्य असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या तिसऱ्या पर्यायामध्ये सांगितलं आहे की विद्यार्थ्यांचे गट तयार करायचे, प्रत्येक गटाला गरजेनुसार अध्यापन करायचं आणि समवयस्कांकडून शिकण्यास सांगणं. समजा एखादा विद्यार्थी गट 3 मध्ये आहे, स्तर 3 मध्ये आहे आणि स्तर 3 मधल्या विद्यार्थ्याला लेखन येतं, वाचन येतं, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी चांगल्या प्रकारे येते. तर आपण स्तर 1च्या विद्यार्थ्यांना, समजा 6 विद्यार्थ्यांचा गट आहे स्तर 1चा, ठीक आहे, ज्यांना की वाचता लिहिता येत नाही, व्यवस्थित गणितं करता येत नाहीत, तर स्तर 3 मधला एखादा हुशार विद्यार्थी त्याला आपण त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्या ठिकाणी थांबवू शकतो की तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही या विद्यार्थ्याला विचारू शकता. यालाच काय म्हणतात? पीअर लर्निंग असं म्हणतात, समवयस्क मुलांकडून शिकणं. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ही पद्धत वापरू शकतो की गट तयार करणे आणि गटाच्या गरजेनुसार अध्यापन करणे. यानंतर चौथा पर्याय पहा, जो विद्यार्थी लवकर
जे विद्यार्थी लवकर समजतात त्यांना पुढच्या वर्गात बसण्याची परवानगी देणे. त्यांना पुढच्या वर्गात नाही बसवायचं तर त्यांना जे विद्यार्थ्यांना शिकण्यास टाईम लागतो त्या विद्यार्थ्यांना मदत करायला सांगायचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी क हे आपलं उत्तर असणार आहे. थोडक्यात आणखीन स्पष्टीकरण पहा. या ठिकाणी आपण प्रश्न आणि स्पष्टीकरण घेत असतो प्रत्येकाचं, परंतु प्रश्न पाहिल्यानंतर मला त्या ठिकाणी जे काही स्पष्टीकरण वाटतं ते मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पहा, क योग्य आहे. एकात्मिक अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या विविध गरजा ओळखून लवचिक गट तयार करणे, वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर करणे आणि समवयस्कांकडून शिकण्यास प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार शिकण्याची संधी मिळेल. गतीनुसार म्हणजे पहा, शिक्षकांनी एकदा शिकवलं, समजा 50% विद्यार्थ्यांना समजलं, 30% विद्यार्थ्यांना थोडं समजलं आणि बाकीच्या 20% विद्यार्थ्यांना काहीच नाही समजलं, तर पहा 50% विद्यार्थी पुढे निघून जातील आणि बाकीचे विद्यार्थी तसेच राहतील. त्याच्यामुळे त्यांची गती कदाचित कमी असू शकते. त्यांना त्यांच्या गतीनुसार शिकण्याची संधी केव्हा मिळते? जेव्हा आपण गटाने अध्यापन करतो. आणि पिअर लर्निंग म्हणजे समवयस्क मुलांना सांगतो की तुम्ही बाकीच्यांची मदत करा, किंवा विद्यार्थी स्वतःहून बाकीच्यांची त्या ठिकाणी मदत घेतात. त्याला काय म्हणतात? पिअर लर्निंग. हा खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं आपल्या आजच्या या सेटचा पहिला प्रश्न घेतलेला आहे. चला, अशा प्रकारे आपण एक एक करून प्रश्न आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे काय IBPS पेपर घेणार आहे, ठीक आहे, पेपर कोणीही घेतला तरी देखील मानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न जे असतील त्यांची काठिण्य पातळी आपण जे व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतच्या सेटमध्ये घेतोय त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असेल. पहा, तुम्ही पेपर झाल्यानंतर देखील पाहू शकता. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही. व्यवस्थित आरामामध्ये सेट सर्व कंप्लीट बघायचे आणि स्पष्टीकरण थोडंसं परीक्षेच्या आधी आपल्याला स्पष्टीकरण या ठिकाणी जर आपल्या कानावर पडले, आपण समजून घेतली, तर तुम्हाला परीक्षेत नक्कीच हे जे पेपर आहेत ते सोडण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी देण्यासाठी वेळ शिल्लक राहणार आहे. चला, प्रश्न दुसरा. एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थी सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्याला शाळेत अनेकदा अपमानजनक वागणूक मिळते आणि त्यामुळे तो शाळेत येण्यास टाळाटाळ करतो. मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांच्या समायोजनासाठी आणि शाळेतील सकारात्मक वातावरण टिकवण्यासाठी कोणतं धोरणात्मक पाऊल उचललं पाहिजे? पहा, एका माध्यमिक शाळेमधील विद्यार्थी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहे. त्याला त्या ठिकाणी अपमानजनक वागणूक भेटते, तर मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे? पहा, या ठिकाणी पहिला पर्याय आहे त्याच्या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलून त्याची समजूत काढणे. हे कधी झालं? जेव्हा शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सर्व प्रयत्न केले, त्याच्यानंतरची ही गोष्ट असते. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट काय आपण पालकांना बोलून सांगत नाही. आधी शिक्षक प्रयत्न करतात, त्यांना नाही समजा त्या ठिकाणी ती गोष्ट हँडल झाली तर ते मुख्याध्यापकांपर्यंत गोष्ट नेतात. मुख्याध्यापक देखील प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर पालकांना बोलवलं जातं. ठीक आहे, तर गंभीर समस्या असेल तरच पालकांना बोलवणे किंवा समुपदेशक असतील त्यांना बोलवणे, मानसोपचार तज्ज्ञ असतील त्यांना बोलवणे, हे सर्व जे आहे ते अगदी म्हणजे सर्व समस्या आपण सोडवू शकत नाही, तेव्हा आपण ह्या गोष्टी करत असतो. यानंतर ब, शाळेतील शिक्षकांसाठी संवेदनशीलता समावेशकतेवर आधारित कार्यशाळा आयोजित करणे आणि शाळेत समुपदेशन सेवा सुरू करणे. ब हे या ठिकाणी समर्पक उत्तर असणार आहे. याच्या आधी पण पहा, आपण उपयोजनात्मक जे काही प्रश्न घेतले होते त्याच्यामध्ये समुपदेशनाचा जो पर्याय होता तो जास्तीत जास्त बरोबर होता. तुमच्या एक्झाममध्ये समुपदेशन हा जर या ठिकाणी शब्द आला तर तो त्या ठिकाणी पर्याय बरोबर असण्याची शक्यता आहे. हे ढोबळ मानणं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर का? तर पहा, एखादी समस्या जेव्हा सुटत नाही तेव्हा सत्र आयोजित करणं, कार्यशाळा आयोजित करणं आणि समुपदेशन हा जो मार्ग आहे तो एखाद्या विद्यार्थ्याला सुधारण्यासाठी, एखाद्या विद्यार्थ्याचे विचार बदलण्यासाठी, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी, पहा त्याची जी मूल्य असतात ते सुधारण्यासाठी, त्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्याला शिक्षा करणे, त्याला शाळेतून काढून टाकणे, त्याच्यानंतर त्याच्या पालकांकडे तक्रार करणे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे पर्याय ज्या ठिकाणी असतील ते आपलं उत्तर असणार नाही. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हे काही महत्त्वाचे टिप्स आहेत. यानंतर पहा, पर्याय ब जे आहे तो आपलं उत्तर असणार आहे. क आणि ड देखील भाऊ, त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवणे, एकटे बसवणे, शाळेतून काढून टाकणे असे पर्याय उत्तर नसतात. हे तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. यानंतर शाळेतील नियमाविषयी अधिक कठोरता दाखवणे. तर पहा, कठोरता दाखवून कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी सॉल्व्ह होत नाहीत. तर कार्यशाळा आयोजित केली, त्या कार्यशाळेमध्ये समुपदेशन केलं तर त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. चला, पर्याय ब योग्य आहे. सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीमुळे होणारे भेदभाव रोखण्यासाठी शिक्षकांना संवेदनशील बनवले आणि विद्यार्थ्यांना भावनिक आधार व मार्गदर्शन उपलब्ध करणे आवश्यक आहे. कार्यशाळेचा फायदा शिक्षकांना देखील होणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील होणार आहे. धोरणात्मक पातळीवर बदल केल्यास शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक आणि समावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह वातावरण बनणार आहे. इन्क्लुझिव्ह कोणासाठी? सर्व घटकांसाठी, जे की सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे शाळेत विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी. यानंतर तिसरा प्रश्न. एका विद्यार्थ्याला चित्रकला आणि क्रीडा या दोन्हीमध्ये आवड आहे, पण शाळेत या दोन्हीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षकांनी त्याच्या आवडीचा आणि वेळेचा समन्वय साधण्यासाठी काय करावं? पहा, चित्रकला आणि क्रीडा दोन्हीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे, परंतु शाळेत या दोन्हीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षकांनी काय करायचे? तर पहा, पर्याय
त्याला फक्त एका विषयात लक्ष केंद्रित करण्यास सांगणे, असं सांगणे की चित्रकला कर किंवा या ठिकाणी क्रीडा प्रकारामध्ये तुझी प्रॅक्टिस कर. तर या ठिकाणी पहा त्याची आवड जी आहे ते दाबण्याचं काम होते, त्याच्यामुळे हा निगेटिव्ह पर्याय आहे. यानंतर ब पर्याय पाहू, दोन्ही विषयासाठी त्याला शाळेनंतर अतिरिक्त वेळ देण्याची व्यवस्था करणे, त्याला क्लबमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन करणे, हे उत्तर असू शकतं. चला पहिल्यांदा एलिमिनेट करायचे पर्याय लक्षात ठेवा. पहिला या ठिकाणी एलिमिनेट झाला पर्याय उत्तर नसणार आहे. त्यानंतर क बघू, त्याच्या आवडीकडे दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे शिक्षकांचं काम नाही. दुर्लक्ष करणे किंवा आवड सोडून देण्यास सांगणे हे देखील पर्याय उत्तर नसतात. त्याला दोन्ही विषयात कमी प्राधान्य देण्यास सांगणे, म्हणजे शिक्षकांनी असं सांगायचं की चित्रकलाही नको करू, क्रीडाही थोडंसं कमीच कर, अशा प्रकारे निगेटिव्ह पर्याय आहे. तर पहा आपण जरी आपल्याला समजा ब जरी उत्तर या ठिकाणी कळालं नसलं तर कमीत कमी एवढं तर माहिती आहे की अ, क आणि ड हे उत्तर नाहीत. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, ब येणार आहे. ब देखील या ठिकाणी समर्पक उत्तर आहे. दोन्ही विषयांसाठी त्याला शाळेनंतर अतिरिक्त वेळ देण्याची व्यवस्था करणे, मग ते शाळेकडून करू शकता किंवा बाहेरील एखादा क्लासेस असेल त्याच्याकडून करू शकता. जर प्रायव्हेट शाळेतील विद्यार्थी आहेत शाळेनंतर किंवा गव्हर्नमेंटच्या शाळेमधील देखील शाळेनंतर ते वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या क्लबला जॉईन करतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात. तर त्या ठिकाणी तो क्लब जॉईन करण्यासाठी शिक्षक म्हणून आपण काही मदत करू शकतो का, त्याची व्यवस्था करू शकतो का, किंवा पालकांना आपण सांगून त्याला त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी पार्टिसिपेट करण्यासाठी आपण मदत करू शकतो का, किंवा आपणच त्यांच्या पालकांचं समुपदेशन करू शकतो का. अशा प्रकारे शिक्षकांनी मदत करायची आहे आणि क्लबमध्ये सहभागी होण्यास त्याला प्रोत्साहित करायचं आहे. चला पर्याय ब योग्य आहे. विद्यार्थ्याच्या आवडीचा आदर करणे आणि दोन्ही क्षेत्रात त्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. चित्रकला आणि क्रीडा याच्यापैकी एकही क्षेत्र त्याचं सुटलं नाही पाहिजे. दोन्ही क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला आपली आवड जोपासता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहू, एका विद्यार्थ्याला धावण्याचा आणि इतर शारीरिक हालचालींचा कंटाळा येतो पण त्याला बैठे खेळ खेळायला आवडतात. शिक्षकांनी त्याला शारीरिक समायोजनासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. तर पहा त्याला धावण्याचा कंटाळा येतो, शारीरिक हालचालींचा कंटाळा येतो, शिक्षकांनी काय करायचं आहे. समायोजनावर आधारित प्रश्न आहे. पहा आपल्या टेटच्या सिलेबसमध्ये कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व 4 शब्द आहेत. त्याच्यातील समायोजन हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. बाकीचेही महत्त्वाचे आहेत परंतु या ठिकाणी समायोजनावर तुम्हाला जास्त काही ट्रिकी क्वेश्चन्स आहेत ते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समायोजनावर आपण जास्तीत जास्त प्रश्न घेतोय. पहा पर्याय पहिला काय आहे, त्याला धावण्याची सक्ती करणे. त्याला कंटाळा येतो धावण्याचा आणि त्याला सक्ती करणे. सक्ती केल्याने या ठिकाणी सोल्युशन भेटणार आहे का, आपल्याला माहीत आहे नाही. त्याच्यामुळे पर्याय अ जो आहे तो या ठिकाणी एलिमिनेट झाला. त्याला आवडणाऱ्या बैठ्या खेळामध्ये सहभागी करणे आणि हळूहळू शारीरिक हालचालीचं महत्त्व त्यांना सांगणे. बैठे खेळ समजा त्याला चेस खेळायला आवडतो, बुद्धिबळ खेळायला आवडतो, कॅरम खेळायला आवडतो, असे बैठे खेळ खेळायला आवडतात. तर जे तो बैठे खेळ खेळतोय त्याच्यामध्ये सहभागी त्याला करायचं, परंतु हळूहळू का, कारण अचानकच त्याला जर तुम्ही 1600 मीटर जसं पोलीस भरतीला पळतात तसं पळायला सांगितलं तर त्याला त्या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या ती गोष्ट झेपणार नाही. कदाचित तो त्या ठिकाणी आजारी पडू शकतो किंवा आणखीन काही इंजुरी त्याला होऊ शकते. त्याच्यामुळे हळूहळू शारीरिक हालचालीचं महत्त्व त्याला समजावून सांगणे, त्याच्यामध्ये त्याला सहभागी करणे. ब हा या ठिकाणी समर्पक पर्याय आहे. त्याच्या शारीरिक क्षमतेची खिल्ली उडवणे असं या ठिकाणी अतिशय निगेटिव्ह पर्याय आहे. त्याला शारीरिक शिक्षणाच्या तासाला गैरहजर राहण्याची परवानगी देणे, की तुला या ठिकाणी शारीरिक थकवा येतोय मग तू शाळेत तासाला येऊच नको, अशा प्रकारचा निगेटिव्ह पर्याय आहे. निगेटिव्ह पर्याय आपण एलिमिनेट करायचे, पॉझिटिव्हकडे बघायचं. चला स्पष्टीकरण ब बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या आवडीचा आदर करून हळूहळू त्याला शारीरिक हालचालींच्या फायद्यांविषयी माहिती देणे आणि सहभागी होण्यास प्रवृत्त करणे हे आपलं उत्तर आहे. चला एका विद्यार्थ्याचा कल विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे आहे पण शाळेत कला आणि वाणिज्य याच्यावर भर दिला जातो. सायन्सकडे त्याचा कल आहे परंतु शाळेमध्ये आर्ट्स आणि कॉमर्स जे आहे याच्यावर जास्त भर दिला जातो. शिक्षकांनी त्याच्या या आवडीला कसे प्रोत्साहन द्यावे. चला पर्याय आहेत, त्याला फक्त अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे. त्याला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे परंतु तू फक्त अभ्यासावर लक्ष दे असं सांगणे म्हणजे संकुचित पर्याय आहे. हे शब्द जे मी तुम्हाला सांगतो ना तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न सोडवताना आठवतील आणि आठवायलाच पाहिजे. जर तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर आपण प्रश्न सोडवताना कशा प्रकारे अप्रोच ठेवतोय त्याच्यासाठीच व्हिडिओ बघायचे. प्रश्न तुम्हाला कुठं पण भेटतील, तुम्ही कुठेही वाचून घेऊ शकता प्रश्न, परंतु प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी जो अप्रोच आहे आपण कशाप्रकारे विचार करतो, कशाप्रकारे पर्याय एलिमिनेट करतो. जर तुम्ही सर्व प्रश्न पाहिले, व्यवस्थित तयारी केली, अगदी 5 सेकंदामध्ये मानसशास्त्राचं उत्तर तुम्हाला कुठल्या पण प्रश्नाचं सापडू शकतं. ठीक आहे, पर्याय बघितला उत्तर कळतं. एकदा जर पर्याय वाचून झालं उत्तर कळालं. अशा प्रकारे मानसशास्त्राची आपल्याला तयारी आपल्या या स्कोअर बूस्टर सिरीजमधून करायची आहे. TETच्या वेळेस देखील आपण आपल्या चॅनलवर अशीच तयारी करून घेतली होती आणि TETच्या परीक्षेमध्ये सुद्धा जशास तसे प्रश्न आलेले आहेत. 30 पैकी जवळपास 19-20 प्रश्न जशास तसे आले आणि बाकीचे प्रश्न देखील त्याच अभ्यासावर आधारित होते.
त्याच्यामुळं असं काही नाही की मानसशास्त्र विषय अवघड आहे. मानसशास्त्र खूप जास्त इंटरेस्टिंग विषय आहे आणि या विषयात एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. ठीक आहे. 2-4 मार्कांची किंमत नंतर आपल्याला जेव्हा आपल्या टेटचा यादी लागते त्यावेळेस आपल्याला कळतं. ठीक आहे. आपला जिल्हा बदलू शकतो, शाळा बदलू शकते किंवा आपलं सिलेक्शनही रद्द होऊ शकतं. अशा प्रकारे स्टेट परीक्षेत मार्क्सला खूप किंमत आहे आणि सोप्या प्रश्नांना, सोपे प्रश्न म्हणजे कोणासाठी, ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला त्यांच्यासाठी, मानसशास्त्र विषयात एकही मार्क नाही गेला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. चला पहा, त्याला फक्त अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे. संकुचित पर्याय आहे. त्याला विज्ञान क्लबमध्ये सहभागी होण्यास सांगणे, विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी माहिती देणे. अगदी बरोबर पर्याय आहे. पहा, शाळेमध्ये जरी विज्ञानचं वातावरण नसलं तरी विज्ञान क्लबमध्ये त्याला सहभागी होण्यास सांगणे, सांगायचं काम शिक्षक करू शकतात. बरोबर. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे. जे काही विज्ञान प्रदर्शनं होतात त्याच्यामध्ये असं नाही की फक्त ज्या शाळेमध्ये विज्ञान शिकवलं जातं किंवा ज्या शाळेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे जास्त भर दिला जातो त्यांनाच फक्त सहभागी होतं. ज्याला इंटरेस्ट आहे ते सहभागी होऊ शकतात. त्याच्यामुळं विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी माहिती देणे, की सायन्समध्ये पुढे तुला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या तू फील्डला ॲडमिशन घेऊ शकतो, काय करिअर आहे. अशा प्रकारे कदाचित कसं असतं, 10वीपर्यंत विद्यार्थी आपल्याकडे असतात, 11वी-12वीनंतर सायन्सचे दुसऱ्या कॉलेजमध्ये जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसारख्या फील्ड आहेत, बाकीच्या देखील फील्ड आहेत भरपूर सायन्सशी रिलेटेड. त्याच्यामुळे त्याला आर्ट्स आणि कॉमर्समध्ये करायचं नसेल तर कोणकोणत्या फील्डमध्ये जाऊ शकतो, कोणकोणते कोर्सेस करू शकतो याची माहिती सर्व शिक्षकांना असते. ती माहिती जर आपण विद्यार्थ्याला दिली तर त्याची आवड देखील टिकून राहील, त्याला प्रोत्साहन भेटेल आणि प्रेरणा देखील भेटेल अभ्यास करण्यासाठी. बरोबर. त्याला इतर विषयात रस निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. त्याचा ज्याच्यामध्ये रस आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. त्याच्यामुळं ड चुकीचा आहे. पर्याय आपल्या या ठिकाणी ब जो आहे तो बरोबर आहे आणि या ठिकाणी क राहिला त्याच्या आवडीकडे दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. बरोबर. निगेटिव्ह पर्याय आहे. त्याच्यामुळं क देखील या ठिकाणी उत्तर नसणार आहे. पहिल्या आपल्याला आन्सर कळतं. एक्झामच्या आधी स्पष्टीकरण का पाहिजेत? एक्झाममध्ये जास्त वाचण्याची गरज लागणार नाही तुम्हाला. त्यासाठी आता ऐकून घ्यायचं फक्त स्पष्टीकरण. एक्झाममध्ये बरोबर तुम्हाला प्रश्न सुटणार. विद्यार्थ्याच्या कलाप्रमाणे त्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील संधीविषयी मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचं या ठिकाणी काम आहे. यानंतर एका विद्यार्थ्याला अनेक विषयामध्ये आवड आहे परंतु प्रत्येक विषयात पुरेसा वेळ देता येत नसल्याने तो तणावाखाली आहे. शिक्षकांनी त्याच्या वेळेचे व्यवस्थापन आणि आवडीचे संतुलन साधण्यासाठी कोणत्या संज्ञानात्मक समुपदेशन म्हणजे कॉग्नेटिव्ह काउन्सिलिंग पद्धतीचा वापर करावा. एका विद्यार्थ्याला अनेक विषयात आवड आहे परंतु प्रत्येक विषयास तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे तो तणावाखाली आहे. तर शिक्षकांनी वेळेचं व्यवस्थापन आणि आवडीचं संतुलन साधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे. त्याला फक्त एका आवडीच्या विषयात लक्ष केंद्रित करण्यास सांगले. याआधी पण पाहिले, एक विषय एक आवड सोडून द्यायला सांगायचं नाही. त्याला सर्व विषयांना समान वेळ देण्यास सक्ती करणे, सक्ती करायची नाही. यानंतर त्याच्यासोबत वेळेच्या व्यवस्थापनाच्या तंत्रावर चर्चा करणे, प्राधान्यक्रम ठरवण्यास मदत करणे आणि त्याला भावनाविषयी संवाद साधणे बरोबर आहे. दुर्लक्ष करणे चुकीचं आहे. क उत्तर आलं. अशा प्रकारे फक्त वाचल्या बसल्या उत्तर आपल्याला कळतं. ठीक आहे. पहा, संज्ञानात्मक समुपदेशन विद्यार्थ्यांच्या विचारावर आणि भावनावर लक्ष केंद्रित करतं. वेळेचे महत्त्व शिकवणे आणि तणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. एका विद्यार्थ्याचा कल अस्तित्ववादी विचारांकडे आहे आणि तो जीवनातील अर्थ आणि उद्देशाबद्दल प्रश्न शिक्षकांना विचारत असतो, ज्याच्यामुळे त्याचे पारंपरिक शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही. शिक्षकांनी त्याच्या या वैचारिकतेला कसे मार्गदर्शन करावे? अस्तित्ववादी विचारांकडे आणि जीवनातील अर्थ उद्देशाबाबत तो प्रश्न विचारतो. शिक्षकांनी या वैचारिकतेला कसं मार्गदर्शन करायचं आहे? तर पहा, त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे. फक्त केवळ असे संकुचित पर्याय उत्तर नसतात आणि या ठिकाणी देखील नाही. ठीक आहे. त्याची जी आवड आहे त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहन द्यायचं हे तर आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे हे आपण समजू शकतो. त्याच्या प्रश्नांना टाळणे किंवा सोपी उत्तर देणे, टाळणे, दुर्लक्ष करणे, मग अशी सांगितल्याप्रमाणे उत्तर नाही. त्याच्या विचारांचा आदर करणे. बघा, आदर करण्यापासून झालं, डायरेक्ट याकडे टिक केलं मी. त्याच्यासोबत या विषयावर चर्चा करणे आणि त्याला तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे. तुला फिलॉसॉफी आवडते, तुला फिलॉसॉफीची पुस्तकं मी उपलब्ध करून देतो. आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये पुस्तकं आहेत ते तू वाचू शकतोस, परंतु त्या अभ्यासाच्या सर्व गोष्टी मॅनेज करून त्याच्या विचारांना नकारात्मक आणि अनावश्यक ठरवणे. अशा प्रकारे केल्यास त्याची आवड जोपासली जात नाही. विद्यार्थ्यांच्या आवडी कलागुण जोपासायचे आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितले की विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या कलानुसार शिकू द्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या गतीनं शिकू द्यायचं आहे. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे? त्यांची आवड महत्त्वाची आहे. आवडीनुसार आणि आपल्या टेटच्या परीक्षेसाठी कल आवड या ठिकाणी आहे. पहा, कल आणि आवड याच्यावर हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. थोडक्यात स्पष्टीकरण. विद्यार्थ्याला वैचारिकतेला महत्त्व देणे आणि त्याला योग्य दिशेने विचार करण्यासाठी मार्गदर्शन करणे महत्त्वाचं आहे. एवढंच स्पष्टीकरण आहे. चला, एका विद्यार्थ्याचा कल सामाजिक न्याय आणि सक्रियता. सामाजिक न्याय आणि सक्रियता.
सोशल जस्टिस अँड ॲक्टिव्हिजम याच्याकडे आहे, तर तो समाजातील असमानतेबद्दल तीव्र भावना व्यक्त करतो, ज्यामुळे शाळेतील पारंपरिक नियमांशी संघर्ष होतो. शिक्षकांनी त्याच्या या सामाजिक जागरूकतेला, सोशल अवेअरनेसला कसे मार्गदर्शन करावे आणि सकारात्मक बदलांसाठी कसं प्रवृत्त करायचं आहे. विद्यार्थ्याचा कल आहे सामाजिक न्याय आणि सक्रियता याच्यामध्ये आहे. पहा, त्याला शांत बसण्यास सांगणे, त्याचा संघर्ष होतो तू शांत बस असं सांगणं म्हणजे चुकीचं आहे. त्याची विचार भावना दाबणं आहे, त्याच्या भावनांना अवास्तव म्हणून नाकारणे. ठीक आहे. पहा, विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावना असतात, आवडी असतात, त्यांना नाकारणं, त्यांना दाबणं किंवा त्यांना दुर्लक्षित करणं असा पर्याय असला की ते उत्तर नसणार. ठीक आहे. हे तुम्हाला उत्तराचं फक्त सांगतो आहे मी. ते उत्तर तसंही नसणार आहे, परंतु उत्तर काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी नाकारणे, त्या ठिकाणी पूर्ण टाळणे अशा प्रकारचे शब्द आले की ते उत्तरामध्ये नसतात. त्या सामाजिक समस्यावर संशोधन करण्यास, चर्चामध्ये सहभाग घेण्यास आणि सकारात्मक बदलांसाठी कृती योजना तयार करण्यास प्रोत्साहित करणे क उत्तर असणार आहे. बरोबर. तर राजकारणापासून दूर राहण्यास सांगणे. ठीक आहे. हे आपल्या शिक्षकाचं काम नाही सांगणे की तुम्ही राजकारणापासून दूर राहा. विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, तर त्या विद्यार्थ्याला सामाजिक न्याय आणि सक्रियतामध्ये आवड आहे. ठीक आहे. ती त्याची हॉबी आहे, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये त्याला काय करायला पाहिजे ते सांगणं आपलं काम आहे. यानंतर पहा, विद्यार्थ्याच्या सामाजिक जागरूकतेला योग्य दिशा देणे आणि त्याला सकारात्मक बदलांसाठी प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे. एवढं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. तर पहा, एका विद्यार्थ्याला शाळेच्या नवीन वातावरणाशी जुळून घेताना शारीरिक थकवा आणि डोकेदुखीचा अनुभव येतो. हे तणावजन्य शारीरिक लक्षण म्हणजे स्ट्रेस रिलेटेड फिजिकल सिम्पटम जे आहे कमी करण्यासाठी शाळेने कोणत्या सर्वांगीण कल्याण कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. एक विद्यार्थी आहे, शाळेच्या नवीन वातावरणाशी जुळून घेताना त्याला शारीरिक थकवा आणि डोकेदुखीचा अनुभव येतो. तर या ठिकाणी काय केलं पाहिजे? फक्त शैक्षणिक समुपदेशन. विचारले काय? शारीरिक थकवा, आणि फक्त शैक्षणिक म्हणल्यावर हा पर्याय चुकीचा आहे. कठोर शारीरिक व्यायामसत्र, आधीच शारीरिक थकवा येतोय आणि आणखीन त्याला कठोर व्यायामसत्र देणं चुकीचं आहे. यानंतर विश्रांती तंत्रे. थकवा येतोय, विश्रांती तंत्र काय आहे, टेक्निक कशी आहे? संतुलित आहाराचं मार्गदर्शन, म्हणजे त्याच्यामुळे आहाराचं मार्गदर्शन केलं म्हणजे पहा, शारीरिक थकवा येतो म्हणजे व्यवस्थित आहार असला डोकेदुखी होणार नाही, शारीरिक थकवा येणार नाही, आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन म्हणजे क बरोबर असणार आहे. पहा, क बरोबर असणार आहे. विद्यार्थ्याला घरी अधिक वेळ विश्रांती करण्यास सांगणे, हे चुकीचं आहे. शाळेत दररोज विद्यार्थी येणारच आहे, किती दिवस तुम्ही विश्रांती करायला सांगणार आहात? त्याच्यामुळे त्याला विश्रांतीची जी टेक्निक आहे ती सांगणे, विश्रांती करायची, संतुलित आहार घ्यायचा, याचं मार्गदर्शन शिक्षकांनी केलं पाहिजे. पहा, शारीरिक थकवा आणि डोकेदुखी हे तणावाचे शारीरिक प्रकटीकरण असू शकतात. सर्वांगीण कल्याण कार्यक्रमामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समावेश असतो, त्यामुळे तणाव कमी होतो. हे आपलं स्पष्टीकरण आहे. पहा, एका विद्यार्थ्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD आहे, ज्याच्यामुळे त्याला वर्गात एकाग्र होण्यास आणि शांत बसण्यास खूप त्रास होतो. त्याच्या शैक्षणिक समायोजनासाठी शिक्षकाने कोणती अनुकूलने करावीत? हा प्रश्न आतापर्यंत 2 वेळेस घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल परत काय घेताय, परंतु हा प्रश्न तुम्हाला पाठच झाला पाहिजे परीक्षेसाठी. पहा, एकतर ADHD काय आहे? ADHD अध्ययन अक्षमता याच्यामध्ये डायरेक्टली येत नाही, हे देखील सांगतो. अध्ययन अक्षमता कोणकोणत्या आहेत? तर पहा, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया या सर्व अध्ययन अक्षमता आहेत. ठीक आहे. डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया आणि डिस्कॅल्क्युलिया. तर याचा काय संबंध असतो की एका विशिष्ट वाचण्यामध्ये अडचण आहे, लिहिण्यामध्ये अडचण आहे, गणितीय कॅल्क्युलेशन करण्यामध्ये अडचण आहे, विविध शैक्षणिक गोष्टीमध्ये अडचण आहे. त्याला काय म्हणतात? अध्ययन करतानाच्या येणाऱ्या अडचणी अध्ययन अक्षमता असतात. आणि ADHD जो आहे तो काय आहे? मेंदूशी संबंधित आहे. ADHD एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे, ज्याच्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मुलांना प्रॉब्लेम येतो. त्याला वर्गाच्या मागच्या बाजूला एकटे बसवणे, हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. त्याला अशा वागणुकीबद्दल वारंवार शिक्षा देणे, त्याला तो प्रॉब्लेम आहे त्यामुळे शिक्षा द्यायची नाही. त्याला लहान आणि स्पष्ट सूचना देणे, कामासाठी जास्त वेळ देणे आणि शारीरिक हालचाल करण्याची संधी देणे, हे लिहूनच ठेवा किंवा पाठ करा. त्याच्या पालकांना शाळेत बोलून काढून टाकण्यास सल्ला देणे, अगदी निगेटिव्ह पर्याय आहे. पहा, ADHDच्या मुलांना लहान सूचना द्यायच्या म्हणजे समजतात, स्पष्ट सूचना द्यायच्या म्हणजे त्यांचं लक्ष केंद्रित राहतं, लक्षात राहतं. कामांसाठी जास्त वेळ देणे, कारण पहा त्याचं लक्ष केंद्रित होत नाही, तो प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणारच आहे. लवकर जर आपण घाई केली तर त्याला त्या ठिकाणी ते काम व्यवस्थित करता येणार नाही. ठीक आहे. तो स्ट्रेसमध्ये जाईल. त्यासाठी शारीरिक हालचाल करण्याची संधी देणे. त्यामुळे ADHDच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? तर पहा, त्याला लहान सूचना, स्पष्ट सूचना आणि कामासाठी जास्त वेळ द्यायचा आहे. त्याला स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न, एका विद्यार्थ्याला गट दबाव, पिअर प्रेशर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षपूर्वक या ठिकाणी प्रश्न वाचा. एका विद्यार्थ्याला गट दबाव म्हणजे काय? सोबतच्या मित्रांचा. एका विद्यार्थ्याला गट दबाव, पिअर प्रेशरचा सामना करावा लागत आहे आणि तो नकारात्मक सामाजिक वर्तनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याच्या सकारात्मक सामाजिक ओळख आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या मूल्य आधारित शिक्षण आणि निर्णय घेण्याची कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे? पिअर प्रेशर म्हणजे काय? विद्यार्थ्याला समवयस्क मुलं जे असतात की मी एखादी गोष्ट करतो मग तूही देखील करायला पाहिजे, मग ती बरोबर आहे चुकीची आहे हे विद्यार्थ्यांना कळत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी असतात ज्या की नकारात्मक सामाजिक वर्तनामध्ये
त्याचा समावेश होतो. विद्यार्थी समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मित्र ती गोष्ट करतोय म्हणजे सोबतच्या बाकीच्या मुलांना देखील ती गोष्ट करावी लागते, याला म्हणतात पिअर प्रेशर. तर पहा, त्याला त्याच्या मित्रांपासून दूर ठेवणे, की तुझे मित्र जे आहेत ते काही व्यवस्थित त्यांचं वर्तन नाही, तू दूर राहा असं सांगणे. ठीक आहे, ह्या गोष्टी त्या ठिकाणी सोल्युशन असू शकत नाही. कितीही झालं तरी स्वतः मित्रांना भेटणारच आहे. त्या ठिकाणी घरी राहणारे मित्र, शाळेत असणारे मित्र किंवा बाहेर असणारे मित्र याच्यापासून दूर करणं हे काय प्रॅक्टिकल गोष्ट राहत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगणे, त्याच्यावर विश्वास, पहा मित्रांवर विश्वास ठेवा असं सांगणं, ठीक आहे, म्हणजे ते जे म्हणतील ते कर अशा प्रकारे सांगण्यासारखं झालं. त्याच्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे. त्याला त्याच्या मूल्यांची जाणीव करून देणे, सकारात्मक सामाजिक संबंधाचे महत्त्व पटवून देणे आणि योग्य निर्णय घेण्यास शिकवणे. पहा, जेव्हा त्याला त्याची मूल्य कळतील, सकारात्मक सामाजिक संबंध काय असतो, ठीक आहे, ते कळेल आणि त्याला स्वतःला डिसिजन घेण्याची जेव्हा क्षमता येईल तेव्हा तो प्रत्येक गोष्टीला स्वतःच्या पद्धतीने विचार करेल. नकारात्मक सामाजिक वर्तनामध्ये तो सहभागी होणार नाही. ठीक आहे, पिअर प्रेशर जरी असला तरी देखील तो सांगेल की मला ही गोष्ट करायची आहे आणि ही गोष्ट करायची नाही, ही गोष्ट त्याला जाणवेल. तर त्याच्या मित्राला नकारात्मक बोलल्याने तरी देखील तो ऐकणार नाही. त्याच्यामुळे क पर्याय जो आहे तो या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे पहा, अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आपण मनोबल वाढवायचा आहे. विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आपल्या पद्धतीनं त्याला मूल्यांची जाणीव करून द्यायची आहे, सकारात्मक सामाजिक संबंधाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि योग्य निर्णय घेण्यास विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12. एका विद्यार्थ्याला पर्यावरण बदलाच्या परिणामाविषयी चिंता वाटते आणि तो भविष्याबद्दल निराश व हताश आहे. त्याच्या या पर्यावरण चिंतेवर मात करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या आशावादी दृष्टिकोन आणि सकारात्मक कृती आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा. पहा, विद्यार्थ्याला वाटतं पर्यावरणाबद्दल, त्या ठिकाणी त्याला काळजी चिंता वाटते आणि भविष्याबद्दल तो निराश आणि हताश आहे. तर शिक्षकांनी त्याच्या या दृष्टिकोनाला आशावादी दृष्टिकोनामध्ये बदलण्यासाठी सकारात्मक कृती आधारित कोणती शिक्षण पद्धती वापरायला पाहिजे. त्याला पर्यावरण बदलाच्या धोक्याविषयी अधिक माहिती देणे, तो आधीच त्या ठिकाणी चिंताग्रस्त आहे आणि त्याला धोक्यांविषयी माहिती दिली तर ती उपयुक्त असणार आहे का, नाही. त्याच्या निराशेकडे दुर्लक्ष करणे म्हणलं की पर्याय या ठिकाणी मी एलिमेंट केला. पहा, त्याला पर्यावरण संरक्षणासाठी सकारात्मक कृतीमध्ये सहभाग होण्यास सांगणे आणि भविष्यातील उपायावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करणे. पहा, अशा प्रकारे विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सहभागी होण्यास सांगितलं. मग अशी पहिलं आपण स्पोर्ट्स क्लब शिक्षकांनी सांगायचं की तू सहभागी हो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे पर्याय बरोबर असतात आणि ते रिअल लाईफमध्ये शाळेमध्ये देखील तेच बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला वैयक्तिक समस्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगणे की पर्यावरणाचं तुला काय करायचं, तू तुझ्या अभ्यासाचं बघ, घरचा प्रॉब्लेम बघ, आणखीन गोष्टी बघ. अशा प्रकारे तेवढं संकुचित वृत्ती शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे नाही गेली पाहिजे. बरोबर, त्याला पर्यावरणाविषयी चिंता वाटते, ठीक आहे, मग तू पर्यावरण संरक्षणासाठी सकारात्मक कृतीमध्ये सहभागी हो. ठीक आहे, जे काही समजा आपण आता पाहतो की वेगवेगळ्या एरियामध्ये जो कचरा पडलेला असतो किंवा या ठिकाणी जे वेगवेगळं प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, NGO काम करतात, लोक स्वतःहून स्वतःच्या प्रेरणेने त्या ठिकाणी काम करतात. शाळेमध्ये देखील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, उपक्रम असतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला सहभागी होण्यास सांगायचं आहे. अशा प्रकारे शिक्षकांनी निगेटिव्ह गोष्टींना, संकुचित गोष्टींना प्रोत्साहन न देता पॉझिटिव्ह गोष्टी द्यायचं आणि आपल्या या ठिकाणी परीक्षेतसुद्धा पॉझिटिव्हच पर्याय बरोबर आपण टिक करायचे आहेत. पहा, पर्याय क योग्य आहे. पर्यावरण चिंता वाढत्या पर्यावरणीय समस्यामुळे निर्माण होऊ शकते. सकारात्मक कृतीमध्ये सहभाग आणि आशावादी दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित केल्यास विद्यार्थी अधिक सक्षम महसूस करू शकतो. ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही सिरीज कंप्लीट करतोय. गणित आणि बुद्धिमत्तेचे दररोज नवीन व्हिडिओज येत आहेत आणि तुमचे परीक्षाभिमुखच प्रश्न त्या ठिकाणी IBPS लेवलचे IBPSचे घेतोय आपण. तर पहा, IBPSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, त्यांचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये समावेश आहे. कल आवड समायोजन. जर आपली ही सिरीज पूर्ण पाहिली तर तुम्हाला आणखीन कुठल्या पुस्तकाची ना कोर्सची आवश्यकता लागणार आहे. जे हे रेग्युलर पाहतात त्यांना माहिती आहे. TETचा अभ्यास ज्यांनी आपल्यासोबत केला आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. त्याच्यामुळे विश्वास ठेवून अभ्यास करा आणि कंप्लीट अभ्यास करा. तुम्हाला जर ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कमेंट्स करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज येणारे नवीन व्हिडिओज भेटत राहतील. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.